बीडमध्ये अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झालाय। महत्त्वाची बातमी, आश्रमशाळेतील शिक्षक आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी धनंजय नागरगोजेच्या न्यायाकरता शिक्षकांचं उपोषण सुरू आहे। आम्हाला न्याय द्या अशी घोषणाबाजी करताना शिक्षक पाहायला मिळत आहेत। त्याच प्रकरणी आता ज्या ठिकाणावरून दादांचा ताफा पुढे मार्गस्थ होत होता त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले। या ठिकाणी दादांचा ताफा अडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे। दादांचा ताफा हा अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे। पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यातही आलंय। ज्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू होतं त्याच ठिकाणावरून दादांचा ताफा पुढे मार्गस्थ होत होता। आश्रमशाळेतील शिक्षक आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी धनंजय नागरगोजेच्या न्यायाकरता शिक्षकांचं हे उपोषण सुरू आहे। आम्हाला न्याय द्या अशी घोषणाबाजी करताना शिक्षक पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की धनंजय नागरगोजे या शिक्षकानं फेसबुकवर पोस्ट करत आपलं जीवन संपवलं आणि या ठिकाणी तब्बल 18 ते 19 दिवस झाले आज या शिक्षकाच्या न्यायासाठी हे जी बाकीचे शिक्षक आहेत या ठिकाणी उपोषण बसले। आज अजितदादा पवार हे बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत। विशेष म्हणजे आम्हाला न्याय द्या या मागणीसाठी हे जे शिक्षक आहेत या ठिकाणी उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेले आहेत आणि अजितदादाचा ताफा येता सर्व शिक्षक आंदोलन स्थळावर उतरून रस्त्यावर आले। अजितदादाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र अजितदादांनी कसलीही एकही मिनिट तिथं गाडी न थांबवता गाडीत थेट पुढे घेऊन गेले आणि जर शिक्षकांना जर तिथं थांबून भेट घेतली असती तर त्यांचं एक समाधान झालं असतं असं देखील या ठिकाणी पाहायला मिळतं। लागेल निश्चित। हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। धनंजय नागरगोजेच्या न्यायाकरता शिक्षकांचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि उपोषण सुरू असतानाच त्या परिसरातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा ताफा मार्गस्थ होत होता आणि त्यावेळी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।